नमस्कार सगळ्यांना. तर तुम्हाला तर माहिती आहे मी आलेले ते आधीचे छेड वहिनीने आपल्या वहिनीचा पण चॅनल आहे बरं का, ललिता भालेराव. सगळ्यांनी लाईक करत जावा. ते काय त्यांना म्हणजे हवस पण आहे, पण आवडतं पण आणि लाज पण वाटते त्यांना म्हणलं सांगायचं मुख्याने कसं बनवायचं, हे टाकते ते टाकते असं तसं. रेसिपीच असतात त्यांच्या 2-2 मिनटाच्या 4-4 मिनटाच्या आपल्या, बाकीचं काय नाही. तुम्ही तर बघितलं त्यांनी लहानपणापासून माझा लाड केलेला आहे, त्यामुळं का नाही त्या कधी विसरत नाहीत. आणि आल्यामध्ये पण आल्यावर पण त्यांचं म्हणजे जे कर्तव्य आहे ते पार पाडतात असं म्हणायला काहीच अडचण नाही, आहे का नाही. तर मी आल्यापासून काय हेड्या बनवलं नव्हतं, तिकडलंच होतं शूट केलेलं. तर बानूची सकाळ सकाळ कटिंगच केली. बघा, बघू शकता. बघा दिसली का, कसली दिसती बानू. बघा लय रडत होती. बारीक केस केले ते, एकदम बारीक केस केले ते, बघू शकता. दिसलं का, एकदम बारकी केस केले ते, लय मोठी नाहीत. तिला पण म्हणजे नाही का आता वातावरण कसलं आहे, ही ओढणी टाकली या का तर माशा बसतात म्हणून अशी झोपली. ती आंघोळ घातली, कटिंग केली. आणि आपल्याला पनवेलच्या ताईनं मिशन पाठवलेली कटणीची, काय त्याचं नाव आहे कुणाच ठाऊ, मला पण माहीत नाही. तर ते सगळे जाऊ द्या. तुम्हाला एक आनंदाची बातमी. आता तुम्ही म्हणसान ताई तू गेलते माल आणायसाठी का नाही आणला असं तसं. मला फोन पण भरपूर आले की ताई काय झालं माल भरायचं गेल. पण मी सगळं बघून आली आणि चौकशी करून आली, पण आपल्याला ज्या बजेटमध्ये पाहिजे त्या बजेटमध्ये नव्हतं आणि ते जास्तच महाग होतं. मग तिकडं मुंबईला तिकून तेच माल भरतात. मग ते म्हणले तुम्ही तिकूनच आणा, तुम्हाला एवढ्यात भरायचं. आणि ते पण खपतंय का नाही खपतंय ते बघण्यासाठी आपल्याला थोडासाच माल भरायचा होता, बरोबर आहे का नाही. त्यासाठी मी सगळं बघून आले, जेवढं असतंय ते गुगलला सर्च करू पण आम्ही जाऊन बघून आलो. पण एवढे महाग आहे की ती घेऊ शकत नव्हतो आपण. मग त्यामुळं मी माघारी आले. मग आपल्या पनवेलच्या ताई म्हणल्या की मी नंबर 2-3 घेतल्यात, तर होम डिलिव्हरी काय म्हणतात ना, ते पोच होतं असं माल आहे. तर जे पाहिजे ते आपण फक्त चॉईस करायचं, ते आपल्याला घरपोच होतं आहे. होम डिलिव्हरी काय असते ना ते घरपोच. मग म्हणलं ठीक आहे, आणि 3-4 हजारात माल भरू शकतो आहे आपण. मग असं त्या ताईनं भरपूर असं प्रयत्न पण केला, म्हणजे प्रयत्न केला आणि सक्सेस पण झाला. आणि मग आपण लवकरच माल भरणार आहे. जरा थोडासा वेळ आहे, जरा थांबा थोडं. आणि त्याच्या आधी एक तुम्हाला मी अजून एक आनंदाची बातमी सांगते की आपलं बिझनेस स्टार्ट करण्याचा 100% पूर्ण झालेला आहे. तर ते कुठं टाकायचं, मी इथं पण ठेवणार आहे थोडासा माल. आणि टेंभुर्णीला नाही का शीतल, तिनं गाळा घेतला असं म्हणत होती ती. म्हणजे आमचा दोघीचा प्लॅन झाला की नाही का, ती म्हणली मी भाजी विकते, मला सोबत असं तसं जे काय असेल ते तुला देते असं. म्हणजे नाही का आपल्याला पण कामाचीच गरज आहे आणि मी येऊन जाऊन पण करू शकते, किंवा तिथं एक दिवस उशीर झाला तर राहू पण शकते. आणि मग म्हटलं की ठीक आहे. ती म्हणली चहाचं टाकू, परत नाश्ता, म्हणजे जिथं ती राहते का नाही ते बायपास आहे आणि रोड पण बऱ्यापैकी वाहतोय. आणि तिनं तर आधी वडापावचं टाकलेलंच आहे, तिला सगळं येतं, फक्त तिच्यासोबत आपलं राहणं गरजेचं आहे. आता आपण नाही साथ द्यायचा तर कुणी साथ द्यायचा. आता तिला पण बहीण नाही, मला पण बहीण नाही. आम्ही तिघी मावशीला, चौघी मावशीला पण, एकाच मावशीला 2 मुले आहेत, नाही तर तिघीला पण एकच मुलगी आहे. त्यामुळं का नाही आम्ही सगळं समजून घेतो. आणि मला पण योग्य वाटलं की मग पनवेलच्या ताईंना सांगितलं की असं असं. तर पनवेलच्या ताई म्हणल्या ठीक आहे चालतंय, करा म्हणल्या, मिळून करा म्हणल्या. मदत मी पण करते म्हणली 10-1 हजाराची.
म्हणजे नाही का आपल्याला जे काय काय करायचं ते हे ते काय काय असते ते माल भरायला. मग म्हणल्यात मदत मी पण करते, तर आपल्याला पनवेलच्या ताई पण अजून मदत करणार आहेत. आता त्यांनी एवढं मोठं आपल्याला 5,000 रुपये पाठवलेलं, ते मी काही खर्चलेलं नाही, फक्त मला जायलाच यायलाच गेलेलं आहे तर त्यातलं. कारण कामं पण नाही तिकडे आणि गरम इतकं होतं आहे की पाऊस पण येतो आणि गरम पण होते, काहीच कळत नाही. तर तुम्हाला काय वाटतं नक्कीच मला फोन करून सांगा आणि भरभरून असं बाणांसाठी एक एक लाईक करायला विसरू नका. तसा देव पण तुमचं भरपूर कल्याण करण. असं तुम्ही एका अपंगाला तुम्ही लाईक केलं म्हणून तुमचं काहीच कमी नाही होणार, उलटं तुमचं वाढलंच, आहे का नाही. तर कसं वाटतं माझा प्लॅन तेवढं मला सांगा. आणि सध्या मी तर जाणार आहे आज शीतलगड, तेव्हा तिथं गेल्यावर तर हेडव मी बनवणारच आहे की आमचं बोलणं काय झालं काय नाही, की म्हणजे का आपल्याला कामाची गरज आहे. आपण जास्त लांब जाऊ शकत नाही, बरोबर आहे का नाही. पुण्या मुंबईला आपण नाही जाऊ शकत, कारण आपल्याला सगळं बानूला बघून त्या गोष्टी करायच्या. त्या जे मला काम योग्य वाटतं ते मला करायचं आहे, बरोबर आहे का नाही. आणि ज्याच्यात मी खुश आहे तेच मी काम करू शकते. नाहीतर आपण आता खुरपणाचं काम करतो आणि आपण डायरेक्ट टेबलावरच बसून ते कॉम्प्युटर चालवू शकतोय का, नाही का नाही. मग असा प्रयत्न असतो ना. मग त्यामुळं आता मी जे करू शकते, जे मला योग्य वाटतं तेच मी करणार. आणि राहिला प्रश्न, मग आता ती म्हणजे आम्ही मिळूनच टाकणार आहे, तिचं भांडवल माझं भांडवल, असं आपल्याला पनवेलच्या ताई पण मदत करणार आहेत. आणि भरपूर जणांनी पण आपल्याला थोडी थोडी मदत केलेली आहे. ते सगळं मिळून आपण मोठा बिझनेस आपण स्टार्ट करणार आहे, की आपली पापडाची मिशन पण आपण तिकडेच नेऊन, जर खपलं तर, नाहीतर इथं बनवून आपण तिथं नेऊ शकतोय, आहे की नाही. म्हणजे अशा हिशोबाने मला 10-20 अशी दुकानं तर मला अशी गवली, म्हणजे नाही का ते पापड घेऊ शकतात आणि ते विकू शकतात, ते मला ऑर्डर देऊ शकतात. अशा पद्धतीनं मला ते हिंडणं तर गरजेचंच आहे. हिंडणं म्हणजे आपल्याला कोण घेणार आहे, मोठी मोठी दुकानं नाही का तिथं जे असे पापड हे विकाय बसतात, असं त्या पद्धतीनं आपल्याला दुकानं 10 गवली तरी बाद झाली स्टार्टिंगला. आणि सुरुवातीला थोडी गवली तर बास होते, नाहीतर वाढत वाढत आपला बिझनेस तुमच्या आशीर्वादाने खूप मोठा झाला तर मी नक्कीच तुमचा आशीर्वाद कधीच विसरणार नाही. माझी एवढीच अपेक्षा आहे. मला काय बंगला नाही पाहिजे किंवा मला बंगल्यात बसून आयतं नाही खायचं. मला फक्त की बानूला आपल्या नीट करायचं आहे आणि 4 पैसे अजून अर्धा लिटर दूध आहे ना, अजून अर्धा लिटर दूध चालू करायचं, कारण बानू अर्धा लिटरच्या दुधाची राहिलेली नाही, 1 लिटर दूध लागतंय तिला. मग तुम्ही समजू शकताय माझ्या भावना. तर चला, माझा प्लॅन कसा वाटला नक्कीच सांगायला विसरू नका आणि त्यासाठी एक एक लाईक करा.